आमदार महेंद्र दळवी सातत्याने तटकरे कुटुंबीय आणि राष्ट्रवादीवर टीका करतायत। राष्ट्रवादी हा खोडा घालणारा पक्ष आणि पालकमंत्री पदाचं श्रेय सुनील तटकरे यांनी घेऊ नये अशी त्यांनी टीका केली आहे। महेंद्र दळवींच्या एकंदरीत आकलनशक्तीची आणि आकलेची क्यू मला करायची वाटते। खरं तर मी कधी त्यांच्याविषयी किंवा कोणाविषयी मी बोललो नाही, पण ज्यावेळेस थेटपणाने वारंवार तटकरे साहेबांवर ते टीका करतात, खरं तर त्यांनीसुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे। त्यांच्या असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किती वेळा तटकरे साहेबांकडे आल्या आणि किती वेळा काय काय गोष्टी झाल्या। आत्तासुद्धा जिल्हा परिषदची निवडणूक झाल्यानंतर स्वतःच्या पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्याकरता हेच महाभाग तटकरे साहेबांच्याकडे 2-2, 3-3 वेळा दिल्लीपासून फेऱ्या मारून आले। त्यावेळेस तटकरे साहेबांचा हे दिसला नाही आणि आजच त्यांना ह्या गोष्टी दिसतात। त्याच्यामुळे महेंद्र दळवींनी उगाच आणाभाका मारू नये। जरूर त्याने त्यांच्या पद्धतीने जे काय राजकारण असेल ते करावं, पण आज महायुती म्हणून तटकरे साहेबांनी जी काय भूमिका बजावली त्याच्यामुळे निश्चितच रायगडच्या पालिकेवरील पदाच्या बाबतीतला आग्रह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जरूर होता, पण ज्यावेळेस एक स्ट्रॅटर्जी राज्य पातळीवर देश पातळीवर त्या ठिकाणी ठरते, आदरणीय नेते मोदी साहेब असतील, आदरणीय अमित भाई असतील, देवेंद्रजी असतील, एकनाथराव शिंदे साहेब असतील, सुनील राठी असतील, यांनी एखादा विषय महायुतीसाठी त्या ठिकाणी धरला आणि त्याच्यामध्ये सकारात्मक तटकरे साहेबांनी जर अनुमोदन दिलं असेल तर त्याच्या बाबतीतलं श्रेय किंवा इतर गोष्टींचा विचार त्या ठिकाणी करण्याची गरज नाही। महेंद्र दळवींनी त्यांच्यापुरतं बघावं, त्यांना आता डोहाळे कसले लागलेत त्यांनी त्या दिवशी बोलून दाखवलं। सगळ्या अनिकेत तटकरे हे कोकणाचं सरोगसी बाळ आहे, सरोगसी बाळ आहे। याचं कारण असंच आहे की खऱ्या अर्थाने जे त्याने आता वक्तव्य केलं, मी थोडंसं जस्ट बघितलं त्यांना तिथे, खरं तर त्यांचा राजकीय जन्म झालाच नसता। मुळात कोकणवासियांनी किंबहुना आमच्या भरतशेठ असतील, महेंद्र थोरवे असतील, महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आमचे शिंदेसाहेब असतील, यांनी खरं तर त्याला दुजोरा दिला। फॉर्म काढला नसता तर लढाई होऊन आम्ही नक्की जिंकलो असतो। म्हणून बघायला सांगितलं की सरोगसी बाल जन्माला आलं आहे, त्याने आमच्याविषयी आखले तारे तोडूच नये आणि विशेषतः तटकरे फॅमिलीने राजकीय परिभाषा करू नये।